ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून म्हणजे आपल्या गुंतवणुकीचे नफ्यात रूपांतरण होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात, तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु मित्रांनो, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य, कोणती अयोग्य व कोणती उत्तम हे ठरवण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांची तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम असा निष्कर्ष असतो. त्यामुळे काय होतं की आपल्या बंधू भगिनींनी आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास त्या बंधू भगिनींना आज त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे 22 नंबरची कंपनी असलेल्या ONGC ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवत आहोत. तर तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असतात. परंतु ते 6 मुद्दे पाहण्याच्या आधी सर्वात कॉमन एक मुद्दा पाहणे गरजेचे असतो, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आज दिनांक आहे 20 फेब्रुवारी 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांक 25,571 अंक या अंकावर क्लोज झालेला आहे. परंतु मित्रांनो, आपल्या निफ्टी निर्देशांकाचा 52वी हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय तर आपला आज निफ्टी निर्देशांकाचा अंक हा 52वी हाय अंकापासून सुमारे 802 अंकांनी खाली आहे. म्हणजे थोडक्यात काय तर आपले एकूण मार्केट हे 52वी हायपासून सुमारे 3.4% एवढे खाली आहे. म्हणजे काय आहे तर आपल्याला एकूण मार्केटचा अंदाज येतोय की आपले मार्केट हे सध्या 52वी हायपासून 3.4% खाली आहे. म्हणजेच ते 52वी हायच्या आसपास आहे. तर मित्रांनो, आता आपण ONGC ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे ONGC आणि ONGC कंपनी मित्रांनो ऑइल एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, ONGC ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत रिलायन्स, ऑइल इंडिया, पेट्रोनेट LNG, प्रमा एनर्जी, तसेच मित्रांनो विडॉल कॉर्पोरेशन, दीप इंडस्ट्री, एंटोलॉप्स, डॉल्फिन ऑफशेअर्स, HOEC, गुजरात नॅचरल. मित्रांनो, ONGC ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. तसेच मित्रांनो, या सेक्टरमधील रिलायन्स या कंपनीचा आपण 2026 सालातला व्हिडिओ बनवलेला आहे, तर तोच व्हिडिओसुद्धा पहा. त्या व्हिडिओची ONGC या कंपनीशी तुलना करा. ह्या दोन्हीपैकी उत्तम कंपनी कोणती आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, तसेच तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू.
करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 20 फेब्रुवारी 2026 आणि आज ONGC ह्या कंपनीचा एक शेअर्स 278 रुपयाला क्लोज म्हणजे बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली, तो असतो 52वी हाय. व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली, तो असतो 52वी लो. तर मित्रांनो, ONGC ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत आहे 280 रुपये व 52वी लो किंमत आहे 205 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास ONGC ह्या कंपनीचा एक शेअर्स 274 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास ONGC ह्या कंपनीचा एक शेअर्स 97 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास 10 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास ONGC ह्या कंपनीचा एक शेअर्स 61 रुपयाला मिळत होता. तसेच मित्रांनो, 10 वर्षापासून अजूनही अधिकतम मागं गेल्यास ONGC ह्या कंपनीची कमीत कमी किंमत पाहिल्यास 2000 साली तो 11 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीचे शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, ONGC ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 3,50,549 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 22 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते. तो मुद्दा अतिशय महत्त्वाचा असतो, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे. तर मित्रांनो, ONGC ह्या कंपनीला 2025 साली 37,293 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली 54,704 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 32,743 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 47,830 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. 2021 साली 20,324 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. मित्रांनो, शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात आत्ता शेअर्स आहेत तर ते ऑलरेडी आत्ता सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के पाहणे, याला म्हणतात त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. तर मित्रांनो, थोडक्यात काय, तर आपण त्या कंपनीचा शेअर घेणार म्हणजे त्या कंपनीचा मालक बनणार. परंतु त्या कंपनीचा मालक बनण्यासाठी ऑलरेडी कोणते कोणते घटक त्या कंपनीचे सध्या किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे गरजेचे असते. त्याला शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणतात. मित्रांनो, ONGC ह्या कंपनीचं आजचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं सध्याचं, तर ते आहे प्रमोटर. म्हणजे ONGC ह्या कंपनीचे सर्वात जास्त शेअर्स आहेत सध्या प्रमोटर या घटकाकडे. प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांच्याकडे ONGC ह्या कंपनीचे सध्या 58.89% शेअर्स आहेत. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर यामध्ये कोण कोण येतं, यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. आणि त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 29.99% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा ONGC ह्या कंपनीत 7.48% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण ONGC ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो, निष्कर्ष क्रमांक 1, मित्रांनो,
ONGC या कंपनीला 2021 साली 20,324 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढला आहे, काही वर्षी कमी झाला आहे. असं करत करत 2025 साली ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट 37,293 करोड रुपये म्हणजे बऱ्यापैकी वाढलेला आहे. त्यामुळेच ONGC या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 274 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 97 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 61 रुपयाला मिळत होता, 2000 साली 11 रुपयाला मिळत होता, तोच ONGC या कंपनीचा एक शेअर्स आज करंट व्हॅल्यूला 278 रुपयाला मिळतो आहे. म्हणजे थोडक्यात काय तर ONGC या कंपनीत 2 वर्षापूर्वी कमीत कमी 274 रुपये. मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा आपल्या ताकदीनुसार त्याच्यापेक्षा कितीही जास्त शेअर्स घेऊ शकतो. तर मित्रांनो, परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर ONGC ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी गुंतवलेले 274 रुपये, 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 97 रुपये, 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 61 रुपये, तसेच मित्रांनो 2000 साली गुंतवलेले 11 रुपये आज करंट व्हॅल्यूला 278 रुपये झालेले आहेत. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर ह्या कंपनीनं 2000 साली गुंतवलेले 11 रुपये आज ते जे 11 रुपयाचे 278 रुपये झालेले आहेत. म्हणजे त्या कंपनीनं जवळजवळ 25.27 पट एवढा रिटर्न्स 2000 सालापासून आत्तापर्यंत दिलेला आहे. म्हणजे 25.27 पट एवढ्या प्रमाणात रक्कम वाढलेली आहे. तर मित्रांनो, म्हणजे थोडक्यात काय तर ONGC या कंपनीत जवळजवळ म्हणजेच 2000 साली 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता 25,27,000 रुपये झालेले आहेत. हा फक्त किमतीतील वाढीचा फायदा आहे. परंतु मित्रांनो, ONGC या कंपनीची डिव्हिडंड हिस्ट्री जर बघितली, डिव्हिडंड म्हणजेच त्या कंपनीचा नफ्यातील काही लाभांश ते शेअरहोल्डरला मिळतो, त्याला डिव्हिडंड असे म्हणतात. तर मित्रांनो, ONGC या कंपनीचा ह्या वर्षीचा जर डिव्हिडंड बघितला तर ह्या कंपनीनं पर शेअर 7.25 रुपये एवढा डिव्हिडंड 2025 या साली दिलेला आहे. म्हणजे दोनदा दिला आहे, एकदा दिला आहे 6 रुपये व एकदा दिला आहे 1.25 रुपये. म्हणजे जवळजवळ 7.25 रुपये एवढा पर शेअर्स ह्या कंपनीनं डिव्हिडंड दिलेला आहे, म्हणजेच लाभांश दिलेला आहे. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की ONGC ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर, म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. मित्रांनो लक्षात घ्या, जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. तर ONGC ह्या कंपनी ते 58% म्हणजे अतिशय उत्तम आहे. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की ONGC ह्या कंपनीला 2021 पासून 2025 सतत नेट प्रॉफिट होतोय, परंतु त्या नेट प्रॉफिटमध्ये वाढीत सातत्य नाही. म्हणजे ह्या कंपनीला सतत नेट प्रॉफिट होतोय दरवर्षी, ही सर्वात जमेची बाजू आहेच. परंतु 2024चा नेट प्रॉफिट जर बघितला तर तो होता 54,704 करोड रुपये आणि त्याच्या तुलनेत 2025चा नेट प्रॉफिट हा 37,293 करोड रुपये. म्हणजेच 2024च्या तुलनेत 2025 साली नेट प्रॉफिट कमी झालेला आहे. म्हणजेच काय तर ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही. मित्रांनो लक्षात घ्या, कोणतीही कंपनी म्हणजे ती आपल्या चॅनलवरील त्याचा आपण अभ्यासाचा व्हिडिओ बनवला आहे तर त्यात मी ज्या कंपनीला निष्कर्ष असा काढलेला आहे की ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे किंवा उत्तम आहे, त्याच कंपनीत लॉंग टर्मसाठी रक्कम गुंतवणे फायदेशीर ठरत असते. आणि ते का हे मी प्रत्येक व्हिडिओत सांगितलेले आहे. तर मित्रांनो, ONGC ह्या कंपनीच्या बाबतीत जर बोलायचे झाले तर ह्या कंपनीचा शेअर्स 52 खायपासून जेव्हा कोणत्याही कारणाने म्हणजेच एकूण जागतिक मंदी, निगेटिव्ह बातम्या, तशी युद्धाच्या बातम्या, रोगराईची परिस्थिती, अशा कोणत्याही कारणाने एकूण मार्केट जेव्हा खाली येईल तेव्हा ONGC या कंपनीचा शेअर्स 52 खायपासून खाली येईल तेव्हा त्या कंपनीचा शेअर्स आपल्या ऐपतीप्रमाणे टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यास सध्या काही हरकत वाटत नाही. तर मित्रांनो, ONGC या कंपनीत आपल्या ताकदीनुसार 52 खायपासून खाली येईल तेव्हा टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यास हरकत नाही. मित्रांनो, ONGC या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा,
तसेच मित्रांनो, आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ तुम्ही पहा व शेअर करा ही विनंती. तसेच मित्रांनो, आपण जे सध्या कंपनीच्या अभ्यासाचे त्यातून निघालेल्या निष्कर्षाचे व्हिडिओ बनवत आहे ते संपूर्ण पहा. तसेच मित्रांनो, आपण जे व्हिडिओ बनवतो आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम कंपनी निवडण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काहीच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम नवीन प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्याच्यात सुमारे 16 व्हिडिओ झालेले आहेत. तर ज्या बंधू भगिनींना शेअर बाजाराची म्हणजे शेअर बाजार गुंतवणुकीची बेसिक माहिती हवी आहे, त्यांनी ते शेअर बाजार अभ्यासक्रम ह्या प्लेलिस्टमधील 16च्या 16 व्हिडिओ क्रमशः पहा ही विनंती. भारत माता की जय.